नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या सुमारे 3000 हेक्टर क्षेत्रावरील MIDC प्रकल्पाला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे। पटगोवारी गावात आज प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले। या विरोधामुळे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यातील पाटगोवारी, आंबडी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये प्रस्तावित MIDC प्रकल्पाविरोधात नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे। सुमारे 3000 हेक्टर शेत जमिनीवर हा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर जमिनीचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्यासाठी MIDC तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पाटगोवारी गावात पोहोचले होते। मात्र स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत या प्रक्रियेला विरोध केला। माझ्याकडे प्रॉपर्टी काहीच नसल्यामुळे मी शेतावरच्याच भरोश्यावर अवलंबून आहे, कारण की शेतापासून आमच्या इथे रोजगार नाही, काही नाही आणि कंपन्या पण आहेत तिथे, पण आमच्याना जमत नाही। कोणाला बिमारी होते, कोणाला काही। आम्हाला शेतीपासून आमचं पोट भरते आणि आम्ही शेताकडे जातो, त्यांच्याकडे मजुरी करतो। त्याच्यामुळे आमची इच्छा आहे की आमची शेती गेल्या नाही पाहिजे। वरून तुम्ही जे MIDC जे डिक्लेअर केलं आहे गव्हर्नमेंटनं, त्याच्यापासून इतकं दुष्परिणाम होणार, कारण की जे कंपन्या येतील त्याच्यामधून पाणी खराब येणार, वातावरण आहे कारण ते त्याच्यामध्ये टावर दिलं जाईल। ह्या पूर्ण याच्यानं आमच्या सेहतवर खराब होणार आणि पूर्ण गावावर बी दुष्परिणाम होणार। नागरिकांच्या तीव्र निषेधानंतर अधिकाऱ्यांना कोणतीही मोजणी न करता परत जावे लागल्याचे सांगण्यात येत आहे। आम्ही पटगोवारी गावातील सर्व युवा पिढी युवास्थ यांचं म्हणणं आहे की पटगोवारी गावातील MIDCचा प्रकल्प नाही आला पाहिजे, याला रद्द केला पाहिजे। कारण की पटगोवारी गावातील कोणी बेरोजगार व्यक्ती आहे ना, जो कोणत्याही शासनाच्या नोकरीवर डिपेंड असेल किंवा काही असेल, सर्व इथं आत्मनिर्भर आहे, सर्व शेतीवर निर्भर आहे, शेतीपूरक व्यवसाय करत आहे। करिता आम्ही सर्वांना निवेदन दिलं आहे, मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, ADM साहेबांसुद्धा, जिल्हाधिकारी यांना बी दिलेलं आहे की पटगोवारी गावातील MIDC आली नाही पाहिजे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या भागातील अनेक कुटुंबांचे उपजीविकेचे मुख्य साधन शेती आहे। जमीन संपादित झाल्यास शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांपुढे मोठे आर्थिक संकट निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे। आमची शेती MIDC मध्ये जात आहे, पण आम्हाला शेती द्यायची नाही आहे, कारण आमची शेती सुपीक आहे आणि आमच्या या शेतीवरच आमचा पुनर्निर्वाह चालतो। तर आम्ही शेती देणार नाही। आमच्या गावातील कोणतेच शेतकरी शेती देणार नाही आहे। सर्व शेतकरी मिळून आम्ही आमच्या जीवाला काही होईल तरी चालेल, पण आम्ही शेती देणार नाही। आंदोलनाचे विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाशिवाय स्थानिक नागरिक आणि शेतकरी स्वतः पुढे येऊन आंदोलनात सहभागी झाले। आज इथे MIDC करिता पूर्ण गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे आणि सर्व ग्रामस्थांच्या ह्या जीविकेचा प्रश्न आहे, म्हणून पूर्ण गावांनी MIDCला विरोध आहे आणि आमची शेतजमीन ही आम्ही MIDCला देणार नाही, हा आमचा आहे। याच्यासाठी कोणतीही कारवाई झाली तरी आम्ही सामोर राहू, ही गावकऱ्यांची आणि सगळे जिकडे नयाकोंड, पारशिवनी किंवा आंबडी ह्या शेतकऱ्यांची जमीन आम्ही जाऊ देणार नाही। नागरिकांनी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशी मागणी केली आहे। आमची शेती आम्हालाच हवे, आम्ही शेती देणार नाही। काही भाव म्हणून तरी पण आम्ही शेती देऊ नाही। आमची पोट भरायची वस्तू आहे, आम्ही पोट काय ना भरून आमच्याशी काम बनत नाही। आम्ही कोणालाही देऊ आणि ते पैसा पाणी आणून सनी आम्ही आपलं जेवण करू। आम्ही शेती म्हणजे द्यायचीच नाही, म्हणजे नाही द्यायची। दरम्यान या प्रकरणाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून पुढील भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। नाही नाही नाही, आम्हाला शेती द्यायची नाही, आम्हाला MIDC येऊ द्यायची नाही। MIDC मुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार का? शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार, यावर आता चर्चा सुरू झाली आहे। मात्र सध्या तरी स्थानिक नागरिकांनी आपला विरोध स्पष्टपणे नोंदवला आहे।